बी.एडच्या अभ्यासक्रमातील काही नोट्सच्या विश्लेषणात स्वागत आहे. आजचा आपला विषय आहे बालकांची वाढ आणि विकास. नमस्कार. आता हे ऐकून कदाचित वाटेल की अरे हा तर फक्त शिक्षक किंवा मानसशास्त्राच्या विद्यार्थ्यांसाठीचा विषय आहे. पण जरा थांबा. हो, हे सगळ्यांसाठीच आहे खरं तर. अगदी. आपण सगळ्यांनीच कधीतरी हा विचार नक्की केला असेल की एकाच घरात एकाच आईवडिलांच्या पोटी वाढलेली दोन मुलं इतकी वेगळी कशी काय होतात. हो. हा खूप कॉमन प्रश्न आहे. एक एकदम शांत तर दुसरा खट्याळ, एकाला गणितात रस तर दुसऱ्याला खेळात. याचं उत्तर म्हणजे या प्रश्नाचं मूळ कुठेतरी या नोट्समध्ये दडलेलं आहे असं मला वाटतं. नक्कीच. तर आज आपलं मिशन हेच आहे, या शैक्षणिक साहित्यामधून ते महत्त्वाचे धागे शोधून काढायचे जे आपल्याला मानवी विकासाचं हे कोडं उलगडायला मदत करतील. आणि याची सुरुवात एका खूप सोप्या वाटणाऱ्या पण महत्वाच्या फरकापासून होते. हो, आपण अनेकदा वाढ आणि विकास हे शब्द सहज एकत्र वापरतो नाही का? पण या नोट्सनुसार या दोन शब्दांमध्येच आपल्या प्रश्नाचा पहिला सुगावा लपलेला आहे. चला तर मग या गुंतागुंतीच्या आपण तितक्याच रंजक विषयाचा तळ गाठूया. नक्कीच. आणि ही चर्चा फक्त मुलांबद्दल नाहीये, ती आपल्या सगळ्यांबद्दल आहे. आपण कसे घडतो याबद्दल आहे. या नोट्समध्ये विकासाची प्रक्रिया, त्यामागची तत्व आणि त्यावर परिणाम करणारे घटक खूप छान मांडले आहेत. तर मग सुरुवात तिथूनच करूया. हो, याच मूलभूत फरकापासून. वाढ म्हणजे काय आणि विकास म्हणजे काय? हो, मला वाटतं इथूनच सुरुवात करायला हवी. आपण म्हणतो की मुलगा किती वाढलाय, पण आपण असं नाही म्हणत की मुलगा किती विकसित झालाय. यात नक्की काय फरक आहे? तुम्ही खूप छान मुद्दा पकडलाय. वाढ किंवा ग्रोथ ही एक परिणामात्मक म्हणजे क्वांटिटेटिव्ह प्रक्रिया आहे. क्वांटिटेटिव्ह म्हणजे जी मोजता येते. अगदी. सोप्या भाषेत सांगायचं तर ज्या गोष्टी मोजता येतात त्या वाढीत मोडतात. उंची, वजन, शरीराचा आकार हे सगळे शारीरिक बदल आहेत. आणि महत्वाचं म्हणजे वाढ ही विकासाचाच एक छोटा भाग आहे, पण ती आयुष्यभर चालत नाही. अच्छा, म्हणजे ती थांबते. हो, साधारणपणे वयाच्या 18-20 वर्षांपर्यंत शारीरिक वाढ पूर्ण होते आणि मग ती थांबते. अच्छा, म्हणजे वाढीला एक अंतिम मर्यादा आहे. पण मग विकास तो यापेक्षा कसा वेगळा आहे? मग आपण जे म्हणतो की वयानुसार माणूस समजूतदार होतो, तो विकासाचा भाग झाला का? अगदी बरोबर, तोच विकास आहे. विकास किंवा डेव्हलपमेंट ही एक गुणात्मक म्हणजे क्वालिटेटिव्ह प्रक्रिया आहे. गुणात्मक. हो, यात फक्त शारीरिक बदल येत नाहीत, तर त्यासोबतच व्यक्तीमध्ये होणारे मानसिक, भावनिक, सामाजिक आणि बौद्धिक बदलही येतात. तुमची विचार करण्याची पद्धत, भावना हाताळण्याची क्षमता, इतरांशी नातेसंबंध जोडण्याची कला, हे सगळं विकासात येतं. आणि हा आयुष्यभर चालतो. हो, आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे विकास ही जन्मापासून मृत्यूपर्यंत अविरत चालणारी प्रक्रिया आहे. ती कधीच थांबत नाही. या नोट्समध्ये एलिझाबेथ हरलॉक यांची एक सुंदर व्याख्या दिली आहे. विकास म्हणजे सुसंबद्ध आणि सुसंगत बदलांची प्रगतिशील मालिका. सुसंबद्ध आणि सुसंगत हे शब्द थोडे जड वाटतात. याचा नेमका अर्थ काय होतो? याचा अर्थ असा की विकासात होणारे बदल हे अचानक किंवा विस्कळीत नसतात. ते एका विशिष्ट क्रमाने एकमेकांशी जोडलेले असतात. उदाहरणार्थ आधी बाळ मान धरायला शिकतं, मग बसायला, मग रांगायला आणि मग चालायला. हा एक क्रम आहे, तो बदलत नाही सहसा. प्रत्येक बदल आधीच्या बदलावर आधारलेला असतो आणि पुढच्या बदलाची तयारी करत असतो. अच्छा. थोडक्यात वाढ म्हणजे शरीराचं मोठं होणं, तर विकास म्हणजे व्यक्ती म्हणून अधिक प्रगल्भ, अधिक सक्षम होणं. वाव. म्हणजे विकास ही एक ठरलेल्या पद्धतीने होणारी प्रक्रिया आहे, ती काही अंधाधुंद होत नाही. नाही, अजिबात नाही. मग इथेच एक रंजक प्रश्न येतो. जर विकासाची प्रक्रिया इतकी शिस्तबद्ध असेल तर मग या खेळाचे काही नियम आहेत का? म्हणजे विकासाची काही निश्चित तत्वे किंवा वैशिष्ट्ये आहेत का? हो, आहेत ना. आणि हे नियम समजून घेतले की मुलांकडे बघण्याचा आपला दृष्टिकोनच बदलून जातो. अच्छा. हो, विकास काही कसाही होत नाही, तो काही ठराविक तत्वांवरच आधारित असतो. या नोट्समधलं पहिलं आणि सर्वात महत्वाचं तत्व म्हणजे विकास सातत्यपूर्ण असतो. सातत्यपूर्ण म्हणजे कंटिन्युअस. अगदी. ही प्रक्रिया न थांबणारी आहे, अगदी गर्भावस्थेपासून सुरू होते आणि आयुष्यभर चालते. हो, तिचा वेग प्रत्येक टप्प्यावर कमी जास्त होऊ शकतो. लहानपणी तो प्रचंड असतो, नंतर थोडा मंदावतो, पण थांबत नाही. आणि मला वाटतं हा वेग प्रत्येकासाठी वेगळा असतो नाही का? इथेच आपल्या मूळ प्रश्नाचं उत्तर दडलेलं असू शकतं. तुम्ही अगदी बरोबर दिशेने विचार करत आहात. हेच दुसरं महत्वाचं तत्व आहे. विकासाचा वेग प्रत्येक व्यक्तीमध्ये भिन्न असतो. म्हणजे प्रत्येकाचा वेग वेगळा. हो,
2 जुळ्या भावंडांमध्येही विकासाचा वेग वेगवेगळा असू शकतो. एक भाऊ लवकर चालायला लागतो तर दुसरा लवकर बोलायला लागतो. म्हणूनच मुलांची एकमेकांशी तुलना करणं इतकं चुकीचं आहे. कारण प्रत्येक जण आपापल्या वेगाने पुढे जात असतो. अगदी. हे तर पालक आणि शिक्षकांसाठी सगळ्यात महत्त्वाचं वाक्य आहे. तुलना करू नका. यामागचं शास्त्रीय कारण म्हणजे विकासाचा भिन्न वेग. कमाल आहे. आणखी काय वैशिष्ट्यपूर्ण नियम आहेत? एक खूप मनोरंजक तत्व आहे की विकास सामान्य प्रतिक्रियेकडून विशिष्ट प्रतिक्रियेकडे जातो. हे थोडं समजावून सांगाल का? नक्कीच. हे ऐकायला थोडं किचकट वाटेल, पण उदाहरण दिलं की लगेच कळेल. तुम्ही लहान बाळाला बघा, त्याला एखादं खेळणं पकडायचं असेल तर ते पूर्ण शरीराने झेपावतं. दोन्ही हात, पाय, सगळी धडपड सुरू असते. हो. ही झाली सामान्य प्रतिक्रिया. पण जसं ते मोठं होतं तसं ते फक्त हाताने आणि नंतर अजून अचूकपणे फक्त बोटांनी ते खेळणं उचलायला शिकतं. म्हणजेच त्याची प्रतिक्रिया अधिक नेमकी आणि विशिष्ट होत जाते. अरे वाह, हे तर खरंच आहे. आपण प्रौढ म्हणून एखादं नवीन कौशल्य शिकतानाही हेच करतो. पहिल्यांदा गिटार वाजवायला शिकताना पूर्ण हात अवघडतो, पण सरावाने फक्त बोटं अचूकपणे तारांवर फिरतात. आपण याकडे कधी या नजरेने बघितलंच नाही. म्हणजे विकासाची ही तत्व फक्त बालपणीच नाही तर आयुष्यभर लागू होतात. अगदी. आणि शेवटचं एक महत्वाचं तत्व म्हणजे विकास परस्पर संबंधित असतो. म्हणजे एकमेकांशी जोडलेला असतो. हो, शारीरिक, मानसिक, सामाजिक आणि भावनिक विकास हे वेगवेगळे कप्पे नाहीत, तर ते एकाच गाडीची 4 चाकं आहेत. अच्छा. ज्या मुलाचं शारीरिक आरोग्य चांगलं असतं, त्याचा उत्साह वाढतो, तो इतरांमध्ये मिसळतो, नवीन गोष्टी शिकतो. म्हणजे शारीरिक विकासाचा थेट परिणाम सामाजिक आणि बौद्धिक विकासावर होतो. एका चाकावर परिणाम झाला की दुसऱ्यावर होणारच. थांबा. जर विकास या निश्चित नियमांनुसार एका ठराविक क्रमाने होत असेल आणि सगळी अंग एकमेकांशी जोडलेली असतील तर मग परत तोच प्रश्न येतो. तरीही माणसे इतकी वेगळी का? या नियमांनुसार तर आपण सगळे साधारणपणे सारखेच गळायला पाहिजे होतो. मग या चित्रात असा कोणता घटक आहे जो सगळं गणित बदलतो? इथेच मानसशास्त्रातला सगळ्यात मोठा आणि रंजक वाद समोर येतो, ज्याला आनुवंशिकता म्हणजे नेचर विरुद्ध परिसर म्हणजे नर्चर असं म्हणतात. अगदी बरोबर. या नोट्सनुसार आपलं व्यक्तिमत्व हे कोणत्या तरी एका गोष्टीमुळे नाही, तर या 2 मोठ्या घटकांच्या गुंतागुंतीच्या मिश्रणामुळे घडतं. पहिला घटक म्हणजे आनुवंशिकता. हो, म्हणजे आपल्याला आई-वडिलांकडून जनुकांमधून म्हणजे जीन्समधून काय मिळालं आहे. आपल्या केसांचा रंग, डोळ्यांचा रंग, उंची, शरीराची ठेवण आणि काही प्रमाणात बुद्धिमत्तेची क्षमतासुद्धा. ही आपल्या विकासाची एक प्रकारे ब्लूप्रिंट आहे. म्हणजे आपल्याला जन्मताच एक आराखडा मिळालेला असतो. पण मग परिसराची भूमिका काय? परिसर किंवा वातावरण म्हणजे एन्व्हायरमेंट हा दुसरा तितकाच किंबहुना जास्त महत्वाचा घटक आहे. अच्छा. याला आपण असं समजू शकतो की आनुवंशिकता म्हणजे तुम्हाला मिळालेल्या गाडीचं इंजिन आणि मॉडेल, तर परिसर म्हणजे तुम्हाला ती गाडी चालवायला मिळालेला रस्ता, हवामान आणि पेट्रोल. वाह, हे उदाहरण एकदम चपखल आहे. इंजिन कितीही शक्तिशाली असलं पण रस्ता खराब असेल आणि पेट्रोलच नसेल तर गाडी पुढे कशी जाणार? म्हणजे दोन्ही गोष्टी महत्वाच्या आहेत. हो. आणि या नोट्समध्ये परिसराचेही 2 प्रकार सांगितलेत. एक म्हणजे अंतर्गत वातावरण जे गर्भावस्थेत असतं. आईच्या पोटातलं. हो, त्या 9 महिन्यात आईचं आरोग्य, तिला मिळणारं पोषण, तिची मानसिक स्थिती ह्या सगळ्याचा गर्भावर थेट परिणाम होतो. आणि दुसरा म्हणजे बाह्य वातावरण जे जन्मानंतर मिळतं. म्हणजे आपलं कुटुंब, शाळा. अगदी. आपलं कुटुंब, शाळा, मित्र, समाज, आपली संस्कृती. घरातलं वातावरण प्रेमळ आहे की तणावपूर्ण? शाळा मुलांना प्रोत्साहन देते की नाही? या सगळ्या गोष्टी त्या आनुवंशिकतेने दिलेल्या क्षमतेला आकार देण्याचं किंवा दाबून टाकण्याचं काम करतात. म्हणजे एखाद्या मुलामध्ये संगीतकार होण्याची अनुवंशिक क्षमता असेल, पण त्याला घरात किंवा शाळेत कधी वाद्य हाताळायलाच मिळालं नाही, तर ती क्षमता तशीच सुप्त राहू शकते. बरोबर. अच्छा. म्हणूनच विकास ही आनुवंशिकता आणि परिसर यांच्यातील आंतरक्रियेची म्हणजे एका सततच्या देवाणघेवाणीची प्रक्रिया आहे. कोणीही पूर्णपणे घडवलेलं किंवा पूर्णपणे जन्मजात नसतं. आपण सगळे या दोन्हींचा परिपाक आहोत. आता हे सगळं चित्र अधिक स्पष्ट होतंय. तर मग या आनुवंशिकता आणि परिसराच्या प्रभावातून आपलं आयुष्य कोणत्या टप्प्यांमधून जातं? आपण बालपण, तारुण्य, म्हातारपण असं म्हणतो. पण मानसशास्त्र या प्रवासाकडे कसं बघतं? या नोट्समध्ये विकासाच्या अवस्थांबद्दल काय सांगितलं आहे? हो,
विकासाचा अभ्यास सोपा व्हावा यासाठी त्याचं काही प्रमुख टप्प्यांमध्ये वर्गीकरण केलं आहे. प्रत्येक टप्प्याची स्वतःची काही वैशिष्ट्य आणि आव्हानं असतात. पहिला टप्पा कोणता? पहिली अवस्था आहे शैशव अवस्था, म्हणजे इन्फेन्सी, जी साधारणपणे जन्मापासून 5 वर्षांपर्यंत मानली जाते. हा वाढ आणि विकासाचा सुपरफास्ट टप्पा आहे. सुपरफास्ट? हो, शारीरिक वाढ आणि विशेषतः मेंदूचा विकास प्रचंड वेगाने होतो. या काळात मूल पूर्णपणे दुसऱ्यांवर अवलंबून असतं आणि आपल्या 5 संवेदनांमधून जग शिकत असतं. स्पर्श, चव, आवाज यातून ते ज्ञान मिळवतं. आणि भावनिकदृष्ट्या? याच काळात पालकांशी एक सुरक्षित भावनिक नातं तयार होणं, ज्याला अटॅचमेंट म्हणतात, ते खूप खूप महत्वाचं असतं. हाच पुढच्या सर्व नात्यांचा पाया असतो. आणि यानंतर येते बाल्यावस्था, साधारणपणे शाळेत जायचं वय. या टप्प्यात काय घडतं? हो, साधारण 6 ते 12 वर्षांपर्यंतचा काळ म्हणजे बाल्यावस्था किंवा चाइल्डहुड. या काळात शारीरिक वाढीचा वेग थोडा मंदावतो, पण मुलाचं जग घराच्या बाहेर विस्तारतं. शाळा आणि मित्र? अगदी. शाळा आणि मित्रसमूह त्याच्या आयुष्याच्या केंद्रस्थानी येतात. इथे तो गटात काम करायला शिकतो, नियम पाळायला शिकतो, स्पर्धा आणि सहकार्य अनुभवतो. त्याची विचार करण्याची क्षमता अधिक तार्किक होते. तो असं का, तसं का असे प्रश्न विचारून जगाला समजून घेण्याचा प्रयत्न करतो. आणि त्यानंतर येतो तो टप्पा जो बहुतेक पालकांसाठी आणि मुलांसाठी एक वादळी काळ असतो, किशोरावस्था. अगदी. साधारणपणे 13 ते 19 वर्षांपर्यंतचा काळ म्हणजे किशोरावस्था, अडोलसेन्स. हा बदलांचा आणि संक्रमणाचा काळ आहे. प्रचंड बदल होतात या काळात. हो, एकाच वेळी प्रचंड शारीरिक आणि भावनिक बदल होत असतात. लैंगिक बदल वेगाने होतात, ज्यामुळे एक प्रकारचा गोंधळ आणि भावनिक अस्थिरता येते. या वयातला सगळ्यात मोठा प्रश्न असतो, मी कोण आहे, म्हणजे हू ॲम आय. स्वतःची ओळख शोधणं. हो, स्वतःची ओळख शोधण्याचा, स्वतःचं एक वेगळं अस्तित्व निर्माण करण्याचा हा प्रयत्न असतो. म्हणूनच या वयात मुलं पालकांपेक्षा मित्रांना जास्त महत्त्व देतात. त्यांची विचार करण्याची क्षमता आता अमूर्त पातळीवर पोहोचते. म्हणजे ते न्याय, स्वातंत्र्य, प्रेम अशा संकल्पनांवर खोलवर विचार करू शकतात. म्हणजे हा काळ फक्त बंडखोरीचा नाही, तर ओळख निर्माण करण्याचा आणि वैचारिक स्वातंत्र्याचा आहे. यानंतर प्रौढावस्था आणि वृद्धावस्था या टप्प्यांमध्येही विकास सुरूच राहतो, फक्त त्याचं स्वरूप बदलतं. बरोबर. प्रत्येक अवस्थेत नवीन आव्हानं आणि विकासाची नवी संधी असते. विकास हा आयुष्यभर चालणारा प्रवास आहे. तर आज आपण या बीएडच्या नोट्सच्या आधारे वाढ आणि विकास यातला मूलभूत फरक समजून घेतला, विकासाचे नियम पाहिले, आनुवंशिकता आणि परिसर यांचं द्वंद्व आणि त्यांची भागीदारी समजून घेतली आणि शैशवावस्था ते किशोरावस्थेपर्यंतचा प्रवास पाहिला. हे स्पष्ट आहे की पालकाचा विकास ही एक अत्यंत गुंतागुंतीची पण तितकीच अद्भुत प्रक्रिया आहे. अगदी बरोबर. आणि ही माहिती फक्त पुस्तकी नाही, शिक्षक म्हणून वर्गात बसलेल्या प्रत्येक मुलाचा विकासाचा वेग वेगळा आहे हे समजणं महत्वाचं आहे. आणि पालक म्हणून आपल्या मुलाची तुलना इतरांशी न करता त्याला त्याच्या टप्प्यानुसार पोषक वातावरण देणं गरजेचं आहे. जर आपण विकासाचा हा पाया समजून घेतला तरच त्यावर एक निरोगी आणि आनंदी व्यक्तिमत्वाची इमारत उभी राहू शकते. ही चर्चा संपवताना एक विचार मनात येतोय. या नोट्समध्ये विकासावर परिणाम करणाऱ्या घटकांमध्ये कुटुंब, शाळा, समाज या पारंपरिक परिसराचा उल्लेख आहे. पण आजच्या युगात जिथे जन्मापासून मुलांच्या हातात स्क्रीन असतो, तिथे हा डिजिटल परिसर त्यांच्या सामाजिक आणि भावनिक विकासाला कसा आकार देत असेल? खूप महत्वाचा प्रश्न आहे हा. या पारंपरिक तत्वांना या नवीन वातावरणाचा विचार करून अपडेट करण्याची गरज आहे का? कदाचित पुढच्या पिढीच्या विकासाची ब्लूप्रिंट या प्रश्नाच्या उत्तरात दडलेली असेल. हा विचार करण्यासारखा प्रश्न आहे.